त्यांनी एकमेकाची लोक पकडलेत. पराभवाची कारणं तुम्ही काय होताय असं त्यांच्या पराभवाची कारणं, कारण ते हारलेले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी चोर कंपनी आहे ती हारलेली आहे. हारलेल्या मानसिकतेमुळे त्यांना हे असले गैरप्रकार करावे लागतात. नाहीतर जा ना लोकांसमोर, जसे आम्ही जातो तशी. काही ठिकाणी एका सोसायटीची दुसऱ्या प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नाव आहे, म्हणजे त्या उमेदवारांचे एकंदरीत नुकसानच होत आहे असं एकंदरीत दिसतंय. नाही, ते कळलं. शेवटचं काय बोललं? ह्या यादीतली त्या यादीत 193 मतदार आहेत, त्यांचे 193 मध्ये नाव गेलंय, तरी त्या 193च्या उमेदवारांचे एकंदरीतच नुकसान. उमेदवारांचं भवितव्य नंतर, पहिलं मतदाराचा अधिकार. मी जे म्हटलं ना की संविधान म्हणते मतदान करा, निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा, असा प्रकार आहे. म्हणजे हा संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे. त्याच्यामुळे आयुक्तांवरती तर कारवाई झालीच पाहिजे. आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ हा रोज काय करतो ह्याचा आता छडा लावावा लागेल. कारण हे बसल्या जागी पगार खात आहेत. त्यांच्या कार्यालयात आता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नाहीतर आम्हाला ठेवावे लागतील आणि तुमचा रोजचा लेखाजोखा हा जनतेपुढे आणावा लागेल. आज काय केलं? नुसते बसतायत, काय करतायत? एवढ्या वर्षानंतर सुद्धा, एवढे दिवस होऊन सुद्धा तुमच्याकडे साधी नोंदणी नाहीये मतदारांची. नाही, कोर्ट वगैरे सोडा, आजचं काय करायचं? कारण हा प्रश्न त्यांना काय माहितीये की पुढे काय कोर्टात जा, कोर्टात गेले की 4-5 वर्ष चालू आहे आपलं. राज्य निवडणूक आयोगावर कारवाई करायची का बीएमसी आयुक्तांवर? कारण ते मी पूर्ण आयोग म्हणतोय. जर याच्यात आयुक्तांची जबाबदारी असेल तर आयुक्तांवरती पण झाली पाहिजे. मुंबईची इलेक्शन ऑब्व्हियसली बीएमसी असेल. ते जे आयोग असतील, आयुक्त असतील, त्या आयुक्तालयाची माणसं असतील, जे कोणी असतील, मग त्याच्यात महापालिका आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा, निवडणूक आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. कारण तुम्ही लोकशाही मारता. शाही प्रकरणामध्ये महापालिकेचं असं म्हणणं आहे, हा जो संपूर्ण पीठ येतो मतदानाच्या प्रक्रिया लावण्याचा, तो राज्य निवडणूक आयोगाकडून आलेला आहे. मग आता यांना उत्तर द्या ना तुम्ही, जे त्यांनी आता मला प्रश्न विचारला. म्हणतात की 150हून जास्त जागा आम्ही जिंकल्या. ते सोडा, आजचं पहिलं मतदानाचं बोला. तुम्ही आतापर्यंत अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत आणि त्यासाठी अनुभवलेल्या आहेत. पैसे तर वाटलेले आहेत, चांदीची नाणी पण वाटलेली आहे. हो, एवढा आला कुठून पैसा? वॉशिंग मशीन वाढलेले आहेत. वॉशिंग मशीन समजू शकतो, ते भाजपचं आहेच. मिक्सर पण वाटले. हो, मिक्सर पण वाटले. सगळ्या भ्रष्टाचारांना मिक्सर मध्ये टाकून मिक्स करतात भाजपमध्ये. त्याच्यामुळे त्यांनी मिक्सर पण वाटले. पण मिक्सर जरी वाटले, वॉशिंग मशीन जरी वाटली, तरी जनता शून्य आहे. ते हे सगळे खडे आपल्या तांदळातले ते उचलून फेकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आधी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला होता, तुम्ही भेट घेतली, पण आता ज्या पद्धतीनं चित्र दिसतंय, खरंच निवडणूक आयोग झोपले असं वाटतं? झोपेचं ढोंग करते. साहेब, स्वतः तुम्ही मतदान केलं का? मतदान केलं, तुम्ही दावा करताय की शाही जाते. आता स्वतः मी पण आता पुसून बघणार आहे शाही. पण एक आहे, मी काय दुबार मतदान, एक तर माझं कुठे नाव नाहीये, त्याच्यामुळे दुबार मतदान करायला जात नाही. हा प्रश्न गंभीर आहे, तो गांभीर्याने घेतला पाहिजे. टीव्ही चॅनलवरती सुद्धा काही रिपोर्टर मला त्यांना खास धन्यवाद द्यायचे की ते स्वतः डेमो देत आहेत शाही पुसण्याचं. आणि हे एवढं जर का ढळढळीत सत्य, बोटावरची शाही जाते हे सत्य देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त किंवा निवडणूक आयोग नाकारत असेल, म्हणजे ह्यांची मिलीभगत आहे. ठीक आहे, चला, तरी सुद्धा मी